नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात नवीन रांगोळ्यांसोबत पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणेच एकदम सोप्या, सुटसुटीत आणि सुबक अशा रांगोळ्या तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काही टिप्स आणि ट्रिक्स तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत रांगोळी रिलेटेड. तर नक्की व्हिडिओ बघा आणि चारही रांगोळ्या एकदम सोप्या, सुंदर तुम्हाला नक्की जमतील अशाच आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कमेंट करायला विसरू नका कशा वाटल्या रांगोळ्या त्या आणि रांगोळ्या नक्की ट्राय करा तुमच्या दारासमोर. तर आपली पहिली रांगोळी तुम्ही बघू शकता 3 ते 2 टिपक्यांची आणि कशा प्रकारे मी डिझाईन काढली. बोलता बोलता आपली रांगोळी पण रेडी होत आलेली आहे. एकदम सोपी डिझाईन आहे. 3-3 रेषांचं कॉम्बिनेशन काढून घेतलंय आपण आणि आतमध्ये अशी डिझाईन तयार करतोय. कलर कॉम्बिनेशन पण एकदम छान वापरलेलं आहे केशरी आणि हिरव्या कलरमध्ये. तुम्ही लाल आणि पिवळा कलर पण वापरू शकतात. प्लस जांभळा कलर पण थोडासा वापरला आहे 3 टिपक्यांसाठी. तर सुंदर रांगोळी आहे एकदम पटकन होणारी आणि जमेल अशीच रांगोळी. फक्त स्टेप बाय स्टेप तुम्ही लक्ष द्या म्हणजे तुम्हाला रांगोळी कशी काढली एकदम स्टेप बाय स्टेप समजेल. तुम्ही पण रांगोळी काढताना एकदम स्टेप बाय स्टेप मी जशी काढली त्या पद्धतीनेच काढत चला म्हणजे व्यवस्थित रांगोळी जमेल. पुढची रांगोळी आपली 5 ते 3 टिपक्यांची आहे. ही रांगोळी तुम्हाला येतच असणार आहे पण आपण थोडी अजून त्यामध्ये वेगळी डिझाईन ॲड केलेली आहे. तर बघू शकता कशा पद्धतीने मी काढते ही रांगोळी. तुम्ही यात कलर जर भरायचे असले तुम्हाला कलरफुल रांगोळी आवडत असेल तुम्ही ती पण रांगोळी काढू शकतात. टिपक्यांच्या रांगोळ्या बऱ्याच मैत्रिणींना काढायला आवडतात तर त्यांनी नक्कीच बघाव्या या रांगोळ्या. सोप्या असतात, पटकन पण होता आणि जास्त रांगोळी पण आपली वाया जात नाही टिपक्यांच्या रांगोळीने. तर आपण ह्या पाकळ्या काढल्यानंतर अजून एक एक पाकळी काढली आहे साईडने. बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट्स येतात की आम्हाला कर्व जमत नाही. तर आधी छोटे छोटे कर्व काढून बघायचे मैत्रिणींनो. म्हणजे 2 पार्टमध्ये एकदा अर्धा काढून घ्यायचा मग नंतर पुढचा अर्धा काढायचा. आपोआप प्रॅक्टिस होईल रोज तुम्ही रांगोळी काढली तर. आणि जे पाकळ्या काढल्या होत्या बाहेर त्याच्यातून आपण त्याला बाहेरून 5-5 टिपके असे देतोय. मोठा छोटा छोटा असे छोटे छोटे करत जायचे ते टिपके काढत जायचे. अशाच छान छान रांगोळ्या तुम्हाला जर दारासमोर रोज काढायच्या असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करून ऑल नावाच्या ऑप्शनवर क्लिक करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला वेळेवर व्हिडिओ बघता येईल. वेळात वेळ काढून नक्की व्हिडिओ बघत चला. रोज दारासमोर नवीन रांगोळ्या काढा, नवीन रांगोळ्या ट्राय करा, छान छान डिझाईन्स काढा आणि दाराची शोभा वाढवा. तर एकदम सोप्या पद्धतीनेच मी रांगोळ्या तुम्हाला काढून दाखवत असते, समजून सांगत असते कशा काढायच्या. काही काही टिप्स आणि ट्रिक्स पण सांगत असते रांगोळी रिलेटेड. पुढच्या ज्या आपल्या 1-2 रांगोळ्या आहेत, शेवटची रांगोळी त्यामध्ये तुम्हाला बऱ्याच 1-2 टिप्स सांगितलेल्या आहेत. तर ही रांगोळी रेडी झाली एकदम साधी, सोपी, सुंदर. 2 ते 2 टिपक्यांची रांगोळी आहे ही. ह्या लाईन थोड्या जाड काढून घ्यायच्या आपल्याला. बोटाच्या मदतीने त्याला डिझाईन तयार करायची आहे. जो बाजूचा पोर्शन आहे तो कट करून घेतला अशा कार्डने. क्रेडिट कार्ड आहे माझ्याकडे एक त्याच्याने. तुम्ही व्हिजिटिंग कार्डचा पण वापर करू शकता किंवा पट्टीच्या साह्याने पण तुम्ही असं कट करू शकतात. आणि कॉर्नरला असे मोठे मोठे थोडे टिपके काढून घेतले. त्याला आपण केंद्रवर्धिनीचा आकार देणार आहे. तुम्हाला रांगोळी रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील, काही क्वेरी असतील किंवा काही रिक्वेस्ट असतील कशा प्रकारच्या रांगोळ्या पाहिजे ते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. वेळात वेळ काढून मी नक्की ट्राय करेल तुमची रिक्वेस्ट पूर्ण करण्याचा. छान वाटेल मला जर तुम्ही काही तुमच्या रिक्वेस्ट पाठवल्यात. बऱ्याच मैत्रिणींच्या अशा रिक्वेस्ट होत्या, मी त्या पूर्ण केलेल्या आहे रांगोळीच्या. तुम्हालाही काही असे प्रश्न असतील तुम्ही विचारू शकतात.
बॉटलच्या मदतीने टिपके काढले, जो गॅप आहे दोन आकारांमध्ये तिथे. बोटाच्या मदतीने आपली नेहमीची जिथे डिझाईन तयार करून घेतलेली आहे. काही नाही, फक्त तो टिपका असो तो पुढे सरकवायचा आहे, डिझाईन तयार होऊन जाते. आतमध्ये लाल आणि केशरी कलर भरलाय आपण, म्हणजे टिपके काढले लाल आणि केशरी कलरने. तर आपली ही रांगोळी रेडी झालेली. ही आजच्या भागातली शेवटची रांगोळी आहे. ही पिवळ्या कलरमध्ये मी 2 ते 2 टिपके काढून घेतले, कारण की मला तो चौकोनच पूर्ण पिवळ्या कलरने रांगोळीने भरायचा आहे. आणि रांगोळी फिलरने मी कलर भरते. हा कलर एकदम बारीक आहे माझ्याकडचा, त्यामुळे पटकन ती रांगोळी खाली पडते. आता तो चौकोन रेडी झाला मैत्रिणींनो, पण बाजूने बघा कशी रांगोळी तुम्हाला पसरलेली दिसते. तर पट्टीच्या मदतीने तुम्ही असं त्याला सरळ करून घ्यायचं. ही तुमच्यासाठी टीप आहे. याआधी पण आपण एका शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे कशा प्रकारे आपण चौकोन वगैरे सरळ करू शकतो, व्यवस्थित शेप देऊ शकतो. आतमध्ये आपण स्टेन्सिलच्या मदतीने स्वस्तिक काढले. आता आपल्याला हार्ट शेप द्यायचा इथे. तर बघू शकता कशा पद्धतीने हार्ट शेप दिलाय. आपण 2-3 हार्ट काढणार आहोत, लाल कलरने काढलेत. असे मोठे मोठे टिपके काढायचे थोडे जवळ आणि त्याला चमच्याच्या मदतीने असा फक्त खाली ओढायचे, काहीच करायचं नाही. आपला हार्ट शेप रेडी आहे. दोन्ही साईडने 2-2 काढून घेऊया. नाजूक छोटीशी रांगोळी ही नक्की ट्राय करा, जमेल तुम्हाला. तर मी तो चमचा कसा, म्हणजे त्या चमच्याच्या मदतीने कसा तो टिपका आपण पसरवतोय आणि त्याचा आपोआप हार्ट शेप तयार होतोय, व्यवस्थित बघा. कदाचित तुम्हाला जमतही असेल, पण ज्यांना माहीत नाही ही टिप त्यांनी नक्की ट्राय करा. आणि कॉर्नरला असे फुलं काढून घ्यायचे, 5-5 टिपके देऊन असे फुलं काढून घ्यायचे. तर आजच्या रांगोळ्या बघितल्यानंतर तुम्हाला आवडल्याच असतील मैत्रिणींनो, कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अशाच रांगोळ्या येणाऱ्या भागातही तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर येणारे व्हिडिओ पण नक्की बघा. व्हिडिओसाठी, रांगोळीसाठी 15 ते 20 मिनिटाचा वेळ काढून ठेवा. म्हणजे व्हिडिओ बघण्यासाठी 8 ते 10 मिनिट आणि रांगोळी काढण्यासाठी 10 मिनिट. चला तर भेटूया अशाच सोप्या, सुंदर, झटपट होणाऱ्या रांगोळ्यांसाठी पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा, दारासमोर रोज रांगोळी काढा, रोज नवीन रांगोळी शिका. धन्यवाद.